चॅनल पण आहे आणि मी गावाच्या गोष्टी लोकांना दाखवत असतो. तर लोकांना जुनं आवडतं पण ते जपून ठेवायला नाही आवडत. म्हणजे ठेवलं तरी परत नंतर ते काही दिवसानं आवड असते पण ते नंतर भंगारामध्ये जाते. जाऊ दे आता, तर भंगारला जाऊ दे आता, काय त्याचा उपयोग नाही. पण ते खूप महत्वाचं असतं. आणि मी अशा गोष्टी मला लगेच दिसतात की ह्या संपून जाणार आहेत, मग ते मला कॅच करायला आवडतं जास्त. मग मी तसं करत असताना मला म्हातारी माणसं दिसतात, मग नदी नाले दिसतात, किंवा आपल्याकडं ज्या म्हणजे आपल्या लहानपणापासून आपण ज्या गोष्टी बघतो ते दिसतं की आता हे परत दिसणार नाही, आपल्या मुलांना दिसणार नाही, आपल्या त्या पुढच्या पिढीला. आज 50 वर्षानं जर माझे फोटो बघितले तर त्याच्यावर अभ्यास करतील मुलं की हे काय आहे. तर म्हणजे आपण आता 50 वर्षापूर्वीचं बघितलं तर आपल्याला माहित नसतं की ते आपण बघितलेलंच नसतं काय ते ड्रेस असतील लोकांचे किंवा काय. तर मला वाटतं की हे जपून ठेवायला पाहिजे. मग लगेच मी थांबतो तिथंच, कितीही महत्वाचं काम असलं तरी मी लगेच ते, जरी कॅमेरा नसला तरी मोबाईलवर फोटो घेतो आणि ठेवतो, आणि ते पुढे 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 उपयोगाला येतं. मग अशा ह्याच्यातनंच म्हणजे आता फोटो चालू केले मला लक्षात नाही की आजी मी एका लग्नात काम करत असताना पटकन दिसली मला. मी ते तिथंच थांबवलं आणि त्या आजीकडे गेलो. ती काम करत होती, मी कटकट घेतले फोटो आणि निघून गेलो. पण म्हणजे त्या आता ही माझीच आजी आहे, ही आता पण झालं ना जात किंवा हे असं. मग ते मला हे पण बंद झालं. ह्याच्यावर पण म्हणजे एक खूप महत्वाचं आहे ना, हे टोपलं म्हणतात. आणि काही माझ्या रील पण खूप व्हायरल आहेत, त्या तुम्ही बघितल्या असतील. पण ते तुम्हाला पहिल्यांदा हे कुणी केले बघताय, सगळे बघतात, फक्त ते माहित नसतं कुणी केले ते. हे आनंदवन मधला एक फोटो आहे. हा पण तिकडचा मेळघाट मधला आहे. हा पण मेळघाट मधलाच आहे. हा आमच्या हा फोटो आहे ना, एक वाडी आहे अशी, आणि त्या वाडीमध्ये मी गेलेलो, तिथे रस्ता नव्हता. मग रस्ता नव्हता तर मग ह्या लोकांनी कसं घरं असतील त्यांची, त्यांच्याकडे ज्या असणाऱ्या वस्तू असतात त्या सर्व हँडमेड असणार. म्हणून मला मी डोंगरावर एक 4-5 किलोमीटर चालत गेलो आणि मग तिथं बघितलं तरी आम्ही ज्या घरात बसलेले ती लोक बसलेले. आणि मग मी आपले फोटो घेतले. हा फोटो माझा पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये मोठा करून लावलेला आहे, त्याच्यावर नाव दिलेलं आहे, काहीतरी त्या हॉटेलचं नाव दिले त्यांनी, आणि हा फोटो लावलाय. म्हणजे माझे फोटो फेसबुकवरून बघून वगैरे घेतात आणि लावतात, कुठं पाठवतात, त्यांचं ते काही मी बघत नाही. पण नंतर मला सांगतात कोणतरी की हा तुमचा फोटो आहे, ठीक आहे म्हणा असू दे. आणि मग ते घर जळलंय, म्हणजे आता हे झालेलं जळीत झालेलं, त्यामध्ये ते घर गेलं. आणि मी हा फोटो पुण्यातला त्या फेसबुकवर बघितल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी मला फोन केला की हा मला मोठा फ्रेम करून पाहिजे. आणि त्यामधला एक ते तिकडचे काका आहेत, ते गळ्याने मारले त्यांना, ते गेले. आणि दुसरे काका आहेत ते पण मारलेत, आणि हे घर पण नाही आता. मग त्यामुळे ती त्यांची खूप महत्वाची आठवण आहे ती. मग ते मला असं वाटतं की अरे मी हा जुन्या गोष्टी हे केल्या तर ते म्हणजे असं राहते ना ह्याच्यामध्ये. मग ते बरं वाटतं की चला आपण काहीतरी ठेवलंय जपून. हे असे शेती करणारी माणसं, आता बघा प्रत्येक घरात पहिले बैलगाडी असायची, बैलजोडी असायची, आता प्रत्येक घरात ट्रॅक्टर आला. बैल बंद झालेत, आता पळायला लागले बैल, पळणारे ठेवलेत, फक्त आवताची नाही ठेवली. हे वापरा दोन्ही कार्यक्रम. एक गाव, आता तुम्हाला सांगू का, काही दिवसांना आपल्याला कवलाची घरं दिसणार नाही, सगळी पत्रा राहणार. कारण नवीन कंपन्या आल्या, त्या काय करणार, हे निळे पिवळे लाल घर असे दिसणार, फक्त कवलाच नाही दिसणार. आणि काही दिवसांनंतर कवलं शोधणार माणसं की आम्हाला कवले पाहिजे म्हणून. कारण आता सिमेंट कॉन्क्रीटचा एवढा प्रॉब्लेम व्हायला लागलाय की आता थोडं लावायला लागलंय असं. हा, हे कालच मला दिसला होतो, ऍड केला, आणि ही वलन निघालेला.
आणि हे ते कांद्याचं प्रत्येकाच्या घरात पहिलं असायचं, आता नाही, आता आपण 2 किलो 1 किलो आणतो आणि चालतो. हा हे निराळे असतात. त्याला ही कोंबडी बिबडी गावाकडचं सगळं. हा आता हे कावड पहिलं लहानपणी आपण पाणी आणायचं हे साधन होतं ना, कारण एक कागर बॅलन्स करून आणतं. आणि हे माझे सर आहेत अजून पण, म्हणजे माझे मित्र आहेत आणि नातेवाईक पण आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहीत असतील याच्यातले, ते संत तुकाराम आणि कबीरांच्यावरच सरांनी PhD केली आहे. आणि सरांचं पुस्तक शिवाजी विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम आला आहे. आणि ते अजून पण हे कावड अजून पण चालू असतं. गावाकडे आले तर ते पाणी आणायला जातात. मग मी त्यांचं ते डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. हा हे पट्टण कोळवली मधला एक सीन आहे हा, आजोबा झोपलेले. आणि माझ्या वारीमध्ये आपले सचिन दादा आहेत का, सचिन दादांचं निरीक्षण होतं. मी वारीचे फोटो दाखवत होतो त्यावेळी ते बोलले तुम्ही झोपलेल्या लोकांचे जास्त फोटो काढले. म्हणजे वारीमध्ये झोप पण पाहिजे ना, म्हणजे लोक चालतील किंवा काय करतील, फक्त झोपायच कधी. मग ते कुठं पण झोपायचे रस्त्यावर, कुठं कशाच्या पण एक आले असं. त्यातले हे बघा बऱ्यापैकी म्हातारी माणसं का ते गप्पा मारत होते, त्यांच्याकडे मोबाईल नाही काय नाही, मग त्यांचा संवाद काहीतरी आहे ना. ही गावाकडची माणसं काम चालू असतं ते माझे आई वडील आहेत, ह्यांचं काम चालू असतं, ते काहीतरी करत असताना मी पटकन आपलं घेतो त्याला चहा, त्यांच्या स्मृती राहतील परत बघायला. हा एक विषय आहे ना, हे माहित नाही बऱ्याच लोकांना. म्हणजे जुन्या माणसांना माहित आहे, पण आता नवीनला काय कळत नाही काय आहे म्हणणार. हे ते उडून जाऊ नये म्हणून ते त्यातलं दोरी काढून बनवून त्याच्यावर टाकतात. हे जुनं घर. हा हे आता ते एक महिना फोटो आहे. आम्ही एका गावात गेलेले आणि ड्रोन घेऊन माझा मित्र आलेला. मग ते ड्रोन बघायसाठी ही लोक अशी बसलेली, मग त्यांचं ते कुतूहल मी पाठीमागून घेतलं. हा हे बघा, ही ती त्या बाळाची आई ती पण बघते. हा तर ही जी माणसं आहेत ना, ही पोरं त्या ओढ्यातनं, हा एक असा विषय आहे, पावसाळ्यामध्ये पाणी आलं ना खूप, त्या पाण्यातनं पण लोक जातात आणि काही वेळेला ते असं लाकडाचं साठव केलेलं असतं त्याच्यावर अजून कंडिशन आहे तशी. आता ते घर तिकडे दिसतंय, ही मुलं तिकडे निघाले. हा आपल्या आंबाईवाडा. हा आता ह्या फोटोमध्ये बघा, ही निघालेत काम करायला निघाले, पण ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आहे. हा आता तुम्ही ऑफिसमधून आलाय किंवा ऑफिसला निघालाय तरी असं वाटतं की नको जायला त्या ऑफिसला, असं प्रत्येकाची कंडिशन आहे. पण या लोकांना काय वाटतं की अरे ते घरी निघाले, दिवसभर काम करून घरी निघाले तरी त्यांच्यावर हास्य किती आहे बघा. ते माझं नाव ते टायमाच्या पुढे गेलं असणार आहे, त्यामुळं तुम्ही सांगितलं तर मी थांबतो, काय अडचण नाही. हा चालेल, ठीक आहे, धन्यवाद. विलासदादाविषयी सांगतो मी थोडं. विलासदादा सुरुवातीला फोटोग्राफी करायचे, त्याच्यानंतर त्यांची गावाकडची फोटोग्राफी एवढी फेमस झाली तर आता त्यांची इन्स्टा जे पेज आहे त्याला मिलियन मध्ये व्ह्यू आहे, म्हणजे 10 लाख 20 लाख. तुम्हाला सगळ्यांना पण विनंती आहे की तुम्ही गावाकडची गोष्ट पेज फॉलो करा. तुमच्या लक्षात येईल की ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी साठवण्याचं काम विलासदादा करतात. येणाऱ्या काळात एक मोठं डॉक्युमेंटेशन असणार आहे ते, आणि आमचा असा प्रयत्न पण चालू आहे की आता आम्ही त्यांचं एक्झिबिशन भरवायचं म्हणतो कोल्हापूरमध्ये. आणि एक दुसरी गोष्ट, बऱ्याच जी मासिकं असतात किंवा बरेचसे BBC सुद्धा त्यांचे फोटो यूज केलेले आहेत. बरेचसेच मासिक आहेत त्याच्यासाठी त्यांचे कव्हर पेजचे फोटो वापरलेले आहेत. खजाना आहे फोटोचा, म्हणजे 1000 तरी फोटो साधारणतः जे त्यांनी 1 लाखाच्या वर फोटो असतील असे ते म्हणतात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचे फोटो तुम्हाला दिसायला पाहिजे. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यांचं पेज आहे, तुम्ही त्यांना फॉलो करा, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. मी निवेदकांना म्हणतो की पुढचा कार्यक्रम देण्यात आहे. गावाकडची गोष्ट काय गावाकडची. धन्यवाद दादा, अप्रतिमच फोटो आहे. माझा नंबर आहे 9552